आपण सर्वजण त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. खरोखर तो परमेश्वर खूप महान आहे. तो आमचा सांभाळ करता परमेश्वर आहे. आपण सर्वजण मिळून त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. कारण त्याच्यासारखं कोणीच नाही. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सारे प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सारे प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान. सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है. अपनी राहों पे हमको चलाना, सारी सृष्टि को तेरा सहारा. सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है. अपनी राहों पे हमको चलाना. हालेलुया.
रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। हालेलुया, प्रेज लॉर्ड. तर परमेश्वर खूप महान आहे, कारण आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराने त्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला एकत्रित केलेलं आहे. हालेलुया. आणि आपण सर्वजण मिळून त्याच्या आपल्या ओठांचं फळ त्या परमेश्वराला देऊया, कारण आपण त्या परमेश्वराला स्तुती आणि आराधना देऊया. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु, शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष, पाओ तुम उसे अभी. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष, पाओ तुम उसे अभी. भला है, प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है.
छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ दिए सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ दिए सारे बंधन। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। हालेलुया, प्रेज लॉर्ड। तुझको बोला येशू राजा, तेल मिले दिया लेके आजा। हालेलुया। खरोखर तो परमेश्वर आपल्याला बोलवत आहे, खरोखर तो परमेश्वर आपल्या जीवनाचा मार्ग आहे। हालेलुया। तुझको बुला यीशु राजा, तेल मिले दिया लेके आजा, बुझी हुई रूह लेके आजा रे आजा, तेल मिले दिया लेके आजा, आजा रे आजा रे आजा रे आजा रे। तुझको बुला यीशु राजा, तेल मिले दिया लेके आजा, बुझी हुई रूह लेके आजा रे आजा, तेल मिले दिया लेके आजा, आजा रे आजा रे आजा रे आजा रे। सुस्ती छोड़ो रे, जागो रे जागो रे, वो बुलाता है तुम्हें, आओ रे आओ रे। सुस्ती छोड़ो रे, जागो रे जागो रे, वो बुलाता है तुम्हें, आओ रे आओ रे। कहीं मौका न जाए और तू पछताए, फिर दे द्वार को बंद खड़ा तू खटखटाए। अब समय है होश में तू आजा, तेल मिले दिया लेके आजा, बुझी हुई रूह लेके आजा रे आजा, तेल मिले दिया लेके आजा, आजा रे आजा रे आजा रे आजा रे। खोल तू उसका वचन, डाल यीशु पे नजर, करने जांच मन की, कर ले अपनी फिक्र। आया है उसका वचन, डाल यीशु पे नजर, कर ले जांच मन की, कर ले अपनी फिक्र। आया है तू कहाँ से, जा रहा है तू किधर, कर ले जांच मन की, कर ले अपनी फिक्र। अब समय होश में तू आजा, तेल मिले दिया लेके आजा, बुझी हुई रूह लेके आजा रे आजा, तेल मिले दिया लेके आजा, आजा रे आजा रे आजा रे आजा रे। भागा 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 शैतान, वो देखो भागा शैतान, भागा 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 शैतान, वो देखो भागा शैतान। शैतान तो पहले से हारा हुआ है, यीशु ने उसको हराया है। शैतान तो पहले से हारा हुआ है, यीशु ने उसको हराया है। आओ हम मिलकर नाचे गाए,
सताओ, आओ हम मिलकर नाचे गाए, आओ हम मिलकर स्तुति करें, आओ हम मिलकर नाचे गाए, आओ हम मिलकर स्तुति करें। भागा 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 शैतान, वो देखो भागा शैतान, भागा 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 शैतान, वो देखो भागा शैतान, भागा 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 शैतान, वो देखो भागा शैतान, भागा 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 शैतान, वो देखो भागा शैतान। हे आपण सर्वजण त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. खरोखर तो परमेश्वर खूप महान आहे, कारण त्याच्यासारखं कोणीच नाही आहे. आणि आपण सर्व अंतःकरणाने त्या परमेश्वराची स्तुती आपण गाऊया. तू ही मंजिल
कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. खरोखर अप्पा तू खूप महान आहेस अप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो अप्पा, तुझी स्तुती करतो अप्पा. खरोखर अप्पा या वर्शिपमध्ये अप्पा तू उतरून आलास अप्पा, त्याबद्दल तुझे कोटी कोटी आभार मानतो अप्पा. या सुंदरच्या समय अप्पा तू आम्हाला वर्शिपमध्ये चालवलंस अप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐकते. आमेन. फिर से एक बार प्रभु का धन्यवाद कि आज फिर से एक बार प्रभु ने हमें उसकी आराधना करने के लिए, उसके वचन को सुनने के लिए इकट्ठा किया, जब आप और मैं अपने अपने घरों में उपस्थित हैं. पुन्हा एकदा परमेश्वराला धन्यवाद. जेव्हा तुम्ही आणि मी आपापल्या घरामध्ये बसलेलो आहोत, परमेश्वराने आम्हाला कृपा पुरवली की आम्ही त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी या माध्यमातून एकत्रित यावं. और फिर से मैं आशा करता हूँ कि आप लोग सब ठीक होंगे. आणि पुन्हा मी हीच आशा करतो की तुम्ही सर्वजण बरे आहात. जब इन दिनों में हम बने हुए हैं तो अपने आत्मिकता को भी हम आगे बढ़ाते चले जाएं. आणि या दिवसांमध्ये असताना आम्ही आमची जी आत्मिकता आहे ती देखील आम्ही वाढवत जाऊया. एक बार मैं किससे मिलने के लिए एक घर में गए, एकदा कुणाला तरी भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो और सोसाइटी में वो घर था, आणि सोसायटीमध्ये होतं घर त्यांचं. और हम सब उतरे और वॉचमैन ने हमें रुकाया. आणि आम्ही उतरलो गाडीतून आणि वॉचमॅनने आम्हाला थांबवलं. और उन्होंने कहा कि उन्होंने उनके मशीन से चेक किया आणि त्यांनी त्याचं मशीन घेऊन आम्हाला चेक केलं और हमें कुछ बातें करने के लिए वहाँ पर कहा. आणि काही गोष्टी करण्यासाठी आम्हाला सांगण्यात आलं. उनके कुछ नियम थे, उस नियम के अनुसार चलना था. आणि त्यांचे काही नियम होते, त्या नियमानुसार चालणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. और सबको वो चेक कर रहे थे कि वो उनके मशीन के द्वारा. आणि त्या मशीनने ते सर्वांना चेक करत होते. और मुझे भी एक बड़ा प्रश्न हुआ कि अच्छी बात है ये चेक किया जाए, आणि मला पण असं वाटलं की ही चांगली गोष्ट आहे, चेक करायला पाहिजे. क्योंकि बहुत सारे लोग वहाँ पर हैं, किसी के वजह से उन लोगों को तकलीफ ना हो. आणि खूप सगळे लोक त्या सोसायटीमध्ये राहतात आणि कुणामुळेही इतरांना त्रास होऊ नये, चेक करना बहुत जरूरी है. त्यामुळे चेक करणं हे फार गरजेचं आहे. और मैंने भी, मेरे मन में एक सवाल उठा कि हमारी आत्मिकता को भी आप और मैं चेक करना है. आणि माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपली आत्मिकता देखील आम्ही वेळोवेळी चेक करायला हवी. जितनी बार उस सोसाइटी के अंदर आप जाएंगे उतनी बार वो आपको चेक करके छोड़ेगा. जितक्या वेळा तुम्ही त्या सोसायटीमध्ये जाणार ना, तितक्या वेळा तो तुम्हाला चेक करूनच सोडणार. क्योंकि अगर बाहर जाएंगे, अगर कहीं से कुछ लग जाए और फिर वो हो जाए तो वो आगे बताएगा, घटना आगे बढ़ने वाली घटना होने से पहले वो वहाँ रुका देगा. आणि मग तुम्ही बाहेर जाणार आणि कुणाच्या तरी संपर्कात येणार आणि परत आत येणार, मग पुढे आणखी त्याच्यानी भविष्यामध्ये काही होऊ नये याची ते काळजी घेत और आहे. इसलिए बहुत जरूरी है वो चेक करने के लिए. आणि म्हणून ते चेक करणं हे फार गरजेचं आहे. वैसे हमारी आत्मिकता को भी रोज और हमेशा चेक करते रहना चाहिए आणि म्हणून आमची आत्मिकता देखील रोज आणि रोज ही चेक केली गेली पाहिजे कि मेरा कितना स्तर आत्मिकता में बढ़ा है, की मी किती स्तर माझ्या आत्मिकतेमध्ये वाढलेलो मेरा आहे, प्रार्थना का जीवन कितना बड़ा है, मेरा बाइबल पढ़ने का जीवन कितना बड़ा है, मेरे विश्वास का बढ़ना कितना बड़ा है. माझं प्रार्थनेचं, बायबल वाचण्याचं, माझं विश्वासाचं स्तर किती वाढलेलं आहे. हमें रोज चेक करना है. आम्हाला रोज चेक करायचंय. और जिस प्रकार एक शारीरिक रूप से चेक किया जाता है, उसी प्रकार आत्मिकता का भी चेक होना बहुत जरूरी है. आणि जशा प्रकारे शारीरिकरित्या हे चेकिंग होत असतात, तसं आत्मिकरित्या देखील रोज आणि रोज पडताळून पाहणं, चेक करणं हे गरजेचं आहे. उसके पास में एक मशीन था जिसे वो चेक करता था, त्याच्याकडे एक मशीन होती, त्याच्याने तो चेक करत होता, जिससे शारीरिक जो बात है वो वहां पर दिखाई देगी. जेणेकरून जे शारीरिक काही त्रास असेल तर त्या ठिकाणी त्याला दिसून येईल. आत्मिकता को भी चेक करने के लिए एक चीज दी गई है, आत्मिकता चेक करण्यासाठी एक वस्तू आहे, वो है बाइबल. ते आहे बायबल. जब हम बाइबल को पढ़ते हैं तो हमारी आत्मिकता कहाँ पर है परमेश्वर को दिखा देता है. जेव्हा आम्ही ते वाचतो तेव्हा आमच्या आत्मिकतेचं स्तर कुठपर्यंत आहे
आहे ते आम्हाला दाखवून देतं, क्योंकि पवित्र आत्मा हमसे बात करता है। कारण पवित्र आत्मा आमच्या संगती बोलतो. इसलिए आज यही कहना चाहूंगा कि हम सब अपनी आत्मिकता को छोटे से लेकर बड़े तक हम चेक करते जाएं। आणि म्हणून आज मी हेच सांगू इच्छितो की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी आपली आत्मिकता नेहमी पडताळून पाहावी. परमेश्वर हमें चारों तरफ से बढ़ा रहा है, परमेश्वर आम्हाला चहूबाजूने वाढवत आहे, लेकिन हमारी आत्मिकता को भी बढ़ना बहुत जरूरी है। पण आम्हाला आत्मिकतेमध्ये देखील वाढणं गरजेचं आहे. और मेरी यही प्रार्थना है कि जब हम इन परिस्थितियों में से जा रहे हैं, परमेश्वर हमारी सबकी आत्मिकता को बढ़ा रहा है। आणि माझी हीच प्रार्थना आहे की आम्ही या परिस्थितीमधून जात असताना परमेश्वराने आम्हा सर्वांची आत्मिकता वाढवावी, इसलिए रोज चेक करें। आणि म्हणून आम्ही रोज चेक करावं. आइए आप वचनों को देखने से पहले हम प्रार्थना करें। आणि वचनामध्ये जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. पिता, आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. ही सुंदरशी परमेश्वरपा सकाळ आमच्या आयुष्याला तू जोडलीस. एवढंच नाही तर आम्हाला तुझ्या वचनाच्या सहभागितेसाठी, भाकर मोडण्यासाठी पिता परमेश्वर तू एकत्रित आणलं. प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. बापा, आज जे काही वचन होईल ते आमच्या आत्म्याला, जीवाला परमेश्वर बापा भेदून जाणारं असं असू दे. आणि प्रभूजी, त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये मोठे बदल घडून आण अशा मी प्रार्थना करतो. धन्यवाद देत तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना मी येशूच्या नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हम बहुत बार देखते हैं हमारे जीवन के अंदर कि ऐसे बहुत सारे मनुष्य हमारे जीवन में आते हैं जो हमें धोखा देते हैं। आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याचदा हे पाहतो की असे बरेचसे लोक आमच्या जीवनामध्ये येतात जे आम्हाला धोका देऊन जातात. और बहुत बार हम जिस पे भरोसा करते हैं वही हमें धोखा देता है। आणि बऱ्याचदा आम्ही ज्याच्यावर भरोसा ठेवतो ना तेच आम्हाला धोका देऊन जातात. और वो हमें बड़े अत्यंत निराशा में लेकर जाता है। आणि ते आम्हाला अतिशय निराश गर्तेमध्ये घेऊन जातं. और ऐसी परिस्थितियों में आपके और मेरे जीवन के अंदर ये एक मामूली बात है कि हम उनके विरुद्ध में बोलें। आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विरोधात बोलणं हे एक साधारण गोष्ट होऊन जाते. क्योंकि बड़ा जो भला है वो कहना कि परीक्षा में आप और मैं पढ़ जाते हैं। आणि बरं वाईट बोलावं नाही बोलावं अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये आम्ही पडतो. क्योंकि हमारे जीवन में ऐसी परिस्थितियां आती हैं कुछ लोगों की वजह से कि आप और मैं वो बोले उठते हैं जो हमें नहीं बोलना चाहिए. आणि आमच्या जीवनामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण होती की तुमच्या आणि माझ्या मुखातून त्या गोष्टी निघूनच जातात ज्या आम्ही बोलू नयेत. शायद वो हमारे घर के लोग होंगे, शायद हमारे बाहर के लोग होंगे, शायद मेरा वो मित्र होगा. ऐसे कुछ लोग होंगे जो हमारे जीवन के अंदर हमें बड़ी तकलीफों से हमें लेके जाते हैं. कदाचित ते आमच्या घरचे असतील, बाहेरचे असतील, मित्रगण असतील. असे लोक ज्यांच्याद्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये त्रस्त होऊ शकू. और यीशु भी इस परीक्षा में से गुजरे हैं. येशू स्वतः या परीक्षेमधून गेलेले आहेत. ये मत समझिए कि यीशु मसीह इस परीक्षा में से नहीं गुजरे. असं समजू नका की येशू या परीक्षांमधून गेला नाही. यीशु मसीह इन परीक्षाओं में वो गुजरे. येशू या परिस्थितींमधून गेले. क्योंकि बाइबल कहती है कि यीशु मसीह हमारे जैसा हर एक क्षेत्रों में वो परखे गए. कारण वचन असं सांगतं की येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या सारखाच या जगामध्ये असताना प्रत्येक गोष्टीद्वारे पारखला गेला. हमको मालूम है, बाइबल कहती है कि जब यीशु मसीह उस क्रूस पर चढ़ने के लिए जा रहे थे तो उससे पहले उन्होंने कुछ वहां उनके शिष्यों के साथ में किया है. आणि आपण पाहतो की येशू ज्यावेळेस त्या वधस्तंभावरती जाणार होते त्या अगोदर त्यांनी त्यांच्या शिष्यांसोबत काहीतरी केलं. उन्होंने हमें मालूम है कि यीशु मसीह को यह बात मालूम था कि ये यहूदा इस्करियोत जो है वो मुझे पकड़वा के देने वाला है. येशू ख्रिस्तांना हे ठाऊक होतं की त्यातला जो यहूदा इस्करियोत आहे तो त्यांना पकडून देणार होता. और यीशु मसीह को मालूम है कि पतरस जो है मुझे छोड़कर भागने वाला है. येशू ख्रिस्तांना हे देखील माहित होतं की पेत्र जो आहे ते त्यांना सोडून पळून जाणार आहे. और मुझे गालियां और मुझे शाप देने वाला है. आणि तो त्यांना शिव्या शाप देणार आहे. लेकिन ऐसी परिस्थितियों में गुजरते हुए भी यीशु मसीह ने एक बड़ा प्रेम उनके ऊपर दिखाया. अशा परिस्थितीमधून जात असताना देखील येशूने त्यांच्या प्रति प्रेम दाखवलं. हम देखते हैं यूहन्ना इसका 13 अध्याय के अंदर यीशु मसीह ऐसा होने के बावजूद भी वो इन शिष्यों के, इन चेलों के वो पैर धोते हैं. आम्ही पाहतो योहान 13 मध्ये अशा परिस्थितीमधून जात असूनही, सर्व ठाऊक असूनही येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांचे पाय धुत आहेत. और हमें मालूम है कि प्रभु यीशु जो है वो यहूदा उसको पकड़वाने वाला है. आणि आम्हाला माहिती आहे की येशूला ठाऊक होते जो यहूदा इस्करियोत आहे तोच येशूंना धरून देणार आहे. लेकिन ऐसी परिस्थितियों में भी बाइबल कहते हैं कि यीशु मसीह ने किसी के बारे में कुछ नहीं कहा.
पण अशा परिस्थितीत देखील आपण पाहतो, देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की येशू कुणालाही काहीही बोलले नाही. जब सब कुछ शांत है, चैन है, व्यवस्थित है, एकदम सब कुछ सही चल रहा है, तब अपनी जीभ को वश में रखना बड़ा आसान है. जेव्हा सर्व काही शांत आहे, सुव्यवस्थित आहे आणि सगळं काही चांगलं आहे, त्यावेळेस आपली जी जीभ आहे ती नियंत्रणात ठेवणं आम्हाला सोपं जातं. लेकिन जब क्रोध की अवस्था आती है और दुख और पीड़ाई की अवस्था आती है, जो हमें देता है ये दुख, क्रोध, पीड़ाएं, उनके बारे में कहना बड़ा 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 आसान हो जाता है. आणि पण त्याच वेळेस ज्यावेळेस आम्ही रागात आहोत, दुःखात आहोत, कष्टात आहोत आणि त्यावेळेस आम्हाला जी आमची जीभ आहे ती नियंत्रणात ठेवणं अतिशय कठीण होऊन जातं. और हम देखते हैं कि वो बड़ा जो जीभ है उसके बारे में एकदम बुरा बुरा बोलने लगती है. आणि ही जी जीभ आहे ती समोरच्या व्यक्तीविषयी ज्याच्याकडून आम्ही दुखावलं गेलेलो आहोत ती बरं वाईट बोलू लागते. और जो नहीं कहना चाहिए ना वो बातें ये जीभ उगलने लगती है. आणि जे बोलू नये असं जे आहे ना तेच ही जीभ बोलू लागते. लेकिन हम देखते हैं उनके विषय में, इयोब के जीवन में देखते हैं, इयोब अपने बोलने के विषय में सतर्क था. पण आम्ही पाहतो इयोब जो आहे तो आपल्या बोलण्याविषयी सावध होता. वो आत्मा में टूटा हुआ था, वो इतना नम्र बना था और वो इतना टूट चुका था, फिर भी उसने शब्दों से कुछ नहीं कहा. तो इतका पिडलेला होता, आत्म्यामध्ये तुटलेला होता आणि ते असताना देखील आम्ही पाहतो की तो त्याच्या शब्दांच्या द्वारे तुटला नाही. और हम देखते हैं कि वो इयोब इसका 6 अध्याय 24 वचन कहता है, आणि इयोब 6:24 आम्हाला असं सांगतं, मुझे आज्ञाओ और मैं चुप रहूंगा, मुझे समझाओ और मैं चुप रहूंगा, मुझे बताओ मैंने क्या गलती की है. आणि मला सांगा, मला समजवा, म्हणजे मी गप्प राहीन कि मी काय चूक केली. वो यहाँ पर कहते हैं कि जिसकी वजह से ये सब कुछ हुआ है, मुझे वो परमेश्वर कहता है मुझे समझाइए प्रभु जी, मैं चुप रहूंगा प्रभु जी, मेरी गलती को मुझे दिखाइए. वो अपनी गलती को मान रहा है लेकिन अपने शब्दों के द्वारा वो किसी को दोष नहीं दे रहा है. आणि असं सगळं हे काही घडलेलं आहे, याच्यामध्ये माझी काय चूक आहे ते मला समजून सांगा प्रभूजी, जेणेकरून मी गप्प राहील. आम्ही पाहतो की या परिस्थितीमध्ये देखील तो त्याची जीभ नियंत्रणामध्ये ठेवत आहे. और वो किसी भी प्रकार का बुरा वहां पर नहीं कह रहा है. आणि कुठल्याही प्रकारचे अपशब्द त्याच्या तोंडून निघत नाही. और यीशु मसीह के जीवन में भी देखते हैं आम्ही येशूच्या जीवनामधून देखील पाहतो कि जो उसके विरुद्ध में उठने वाले हैं, जो उसके विरुद्ध में काम करने वाले हैं, उन्हीं की यीशु मसीह सेवा कर रहा है. जे त्याच्या विरोधात उठणार आहेत, जे त्याच्या विरोधात जाणार, त्याला पकडून देणार आहेत, त्यांची देखील सेवा करताना या ठिकाणी येशूला आम्ही पाहतो. अगर हमारे जीवन में ऐसे कोई मनुष्य आ जाए जो हमारे जीवन में बड़ी गड़बड़ियां पैदा करते हैं, तो हम रोना धोना, दूसरे के सामने चिल्लाना शुरू हो जाते हैं, इसने ऐसा किया, उसने वैसा किया. जेव्हा असे लोक आमच्या समोर येतात जे आम्हाला उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे, त्यांच्याविषयी आम्ही इतरत्र बोलणं, रडणं, गागणं आमचं चालू होऊन जातं. हम जब बैठते हैं सामने सामने तो हम वो बोलना शुरू कर देते हैं. आणि जेव्हा आमच्या समोर ते व्यक्ती येतो तर आम्ही बोलायला सुरुवात करतो. हम देखते नहीं आगे पीछे हमारी जीभ जो है वो बड़े क्रूरता के साथ में, बुरे बुरे शब्दों के साथ में वो बोलती है. आणि मागे पुढे आम्ही पाहत नाही तर तो व्यक्ती समोर आल्याबरोबर आमची जी जीभ आहे ती बरं वाईट बोलू लागते, बरळू लागते आणि जे बोलू नये ते बोलून टाकते. इसलिए आपके और मेरे जीवन में इस बात को समझना है कि आप और मैं इस बात से भी परखे जाएंगे अपनी जीभ के द्वारा. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आमच्या जिभेद्वारे देखील आमची पारख होणार आहे. हमारे जो लोग हैं उनके द्वारा भी हमारी परीक्षा होगी, हम परखे जाएंगे. आमचेच जे लोक आहेत त्यांच्याद्वारे देखील आमची परीक्षा होणार आहे, आम्ही पारखले जाणार आहोत. हमें परमेश्वर परखेगा. आम्हाला परमेश्वर पारखणार आहे. हमारे मनुष्यों के द्वारा, हमारे रिश्तेदारों के द्वारा, हमारे भाइयों के द्वारा, हमारी बहनों के द्वारा, हमारे परिवारों के द्वारा, परमेश्वर लोगों के द्वारा हमें परखेगा कि हम किस प्रकार से बर्ताव करते हैं. आमच्या लोकांच्या द्वारे, आमच्या मित्रांच्या द्वारे, आमच्या आप्तांच्या द्वारे, आमच्या भावांच्या, आमच्या बहिणींच्या द्वारे परमेश्वर आम्हाला पारखणार आहे की आमची प्रतिक्रिया काय आहे. और इस बात से आप और मैं दुख उठाएंगे. आणि या गोष्टीद्वारे तुम्हाला आणि मला दुःख होणार ये आहे. दुख उठाना है. आणि हे दुःख आम्हाला घ्यायचं आहे. देखिए जब हमारे लोग हमारे विरुद्ध में हो जाते हैं तो बड़ा दुख लगता है. आता पहा, जेव्हा आपलेच लोक आपल्या विरोधात उभे राहतात ना तर फार दुःख होतं. और परमेश्वर की ये योजना का एक भाग है कि आप और मैं इसके द्वारा भी दुख उठाएं. पण परमेश्वराच्या योजनेचाच हा भाग आहे की या
याद्वारे देखील आम्ही दुःख जे आहे ते घ्यावं. फिलिप करत पत्र पहला अध्याय 29 वचन इसी प्रकार कहता है आणि फिलिप्पी पत्र याचा पहिला अध्याय आणि 29 वचन आम्हाला हेच कि सांगतं आपको और मुझे बुलाया गया है परमेश्वर के राज्य में दुख उठाने के लिए. की तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या राज्यामध्ये हे दुःख सोसण्यासाठी बोलवलं गेलेलं आहे. यीशु मसीह में आने के बाद में सब दुख दूर दूर नहीं होंगे. येशूमध्ये आलो आणि सगळे दुःख दूर होतील असं नाहीये. यीशु, अब बहुत लोग कहते हैं कि यीशु ने हमारे लिए दुख उठाया है, अब हमें दुख उठाने की आवश्यकता नहीं है. आणि बरेचसे लोक आता म्हणतात की येशू ख्रिस्तानी दुःख उचललेलं आहे, आता आम्हाला कुठल्याही दुःखाला सामोरं जायची गरज नाहीये. ये कथन, ये शब्द जो है ये ठीक नहीं है. हे गोष्टी बरोबर नाहीयेत. शैतान कितनों लोगों को भ्रमित करता है इस बात के द्वारा. आणि शैतान जो आहे अनेक लोकांना भ्रमामध्ये टाकतो या गोष्टींच्या द्वारे. यीशु मसीह की बुलावट है कि मसीह के साथ आप और मैं उसके साथ दुख उठाएं. येशूचं पाचारण आहे की त्याच्या सोबत तुम्ही आणि मी दुःख भोगावं. दूसरा तिमोथी दूसरा अध्याय 11-12 वचन यही कहता है दुसरं तिमोथी दुसरा अध्याय आणि 11 आणि 12 वचन हेच सांगतं कि मसीह जीवन प्रारंभ से लेकर अंत तक दुख उठाने का है. की हे मसीही जीवन जे आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःख उचलण्याचंच आहे. इसलिए लूक इसका 9 अध्याय 23 वचन कहता है कि परमेश्वर ने चेले को कहा कि प्रतिदिन मेरा क्रूस उठाकर चलिए. आणि म्हणून लूक याचा 9वा अध्याय आणि 23वा वचन आम्हाला असं सांगतं, रोज आपला वधस्तंभ उचलून तुम्ही चाला. इसका मतलब क्या? क्रूस उठाने का मतलब क्या है? आता हे वधस्तंभ उचलणं म्हणजे काय? ये दुख उठाने का दर्शाता तर है. हे दुःख घेणं याचं दर्शक आहे. ये हमारे जीवन का एक भाग बनना है. आणि हा आमच्या जीवनाचा एक भाग बनायला हवा आहे. लेकिन किनके द्वारा होना है इसको भी समझना है. पण कुणाच्या द्वारे होणार आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. इसलिए लूक इसका 23 अध्याय 31 वचन कहता है आणि म्हणून लूक याचा 23वा अध्याय 31 वचन सांगतं, अगर उन्हें हरे पेड़ के साथ में ऐसा किया है तो सूखे के साथ वो कितना क्या ना करेगा. जर त्यांनी हिरव्या झाडाबरोबर हे केलेलं आहे तर सुकलेल्या झाडांबरोबर ते काय कसं करणार नाहीत. देखो, यहूदियों ने यीशु को दुष्ट आत्माग्रस्त कहा. त्या ठिकाणी यहुद्यांनी येशूला दुष्टात्माग्रस्त असं म्हटलं. योहान इसका 8वां अध्याय 52 वचन. योहान 8:52. यीशु के भाई बहनों ने कहा कि इसका चित्त ठिकाने पर नहीं है. येशूच्या सख्या भावा बहिणींनी असं म्हटलं की ह्याचं चित्त थाऱ्यावर नाही. मरकुस का 3रा अध्याय 21 वचन. मार्क याचा 3रा अध्याय आणि 21 इसका वचन. मतलब यह है कि उसके भाई बहन उसको पागल कह रहे हैं. याचा अर्थ हा की त्याचे भाऊ बहीण त्याला वेडा समजत आहेत. जब लोग परमेश्वर के पुत्र में के विषय में ऐसी बातें कहते हैं, उसके घर वाले उसके बारे में ऐसी बातें कहते हैं, तो हमारे बारे में क्यों ना कहेंगे. जर लोक देवाच्या पुत्राच्या बाबतीमध्ये या सर्व गोष्टी बोलत आहेत, त्याच्या घरातले त्याला नाव बोट ठेवत आहे, तर तुम्ही आणि मी काय. आपके और मेरे जीवन में इसी प्रकार से गुजरना होगा कि जब लोग, हमारे खुद के लोग, हमारे रिश्तेदार, जब आपके और मेरे विरुद्ध में उठ खड़े आणि होंगे. तुम्हाला मला देखील अशा परिस्थितीमधून बऱ्याचदा जावं लागेल जेव्हा आमचे स्वतःचे आप्त, आमचे नातलग, आमच्या जवळच्या आमच्या विरोधामध्ये उठतील. इसलिए मत्ती का 10वां अध्याय 36 वचन कहता है, आणि म्हणून मत्ते याचा 10वा अध्याय आणि 36 वचन आम्हाला सांगतं, मनुष्य के बैरी उसके घर के लोग ही होंगे. मनुष्याचे जे वैरी आहेत ते त्याच्या घरचेच असणार आहेत. उसके घर के ही होंगे. त्याच्या घरचेच असणार आहेत. कुछ बातें परमेश्वर हमारे जीवन में होने देता है. काही गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये घडू देतो. जब हमारे लोग हमारे विरुद्ध में बात करते हैं, जेव्हा आमचेच लोक आमच्या विरोधामध्ये बोलतात, आप सोचिए आप उस समय कैसा महसूस करेंगे जब यीशु मसीह ने यहूदा के ऊपर भरोसा किया. यहूदा जो उसके नजदीक का था, यहूदा जो उसके पैसों को संभालता था, वही उसको धोखा दे रहा है. तब हम कैसा महसूस करेंगे जैसा जब यीशु ने किया. जेव्हा येशू त्या यहूदा इस्करियोतवर त्याचा जेवढा भरोसा होता, त्याचा पैसा तो सांभाळत होता, आणि त्याच्याकडून हा धोका मिळाल्यानंतर तर येशूची मानसिक स्थिती कशी झाली असेल, तो काय विचार करत असेल. उसके साथ में विश्वासघात हुआ है. त्याच्यासोबत त्यानं विश्वासघात केला. जिसके साथ में विश्वासघात होता है ना, उसको पूछिए कि किस प्रकार वो मानसिक तकलीफ से गुजरता है. आणि ज्याच्याबरोबर हा विश्वासघात होतो ना, तर आपण विचार करू शकतो की किती मानसिक त्रासामधून तो व्यक्ती जातो. यीशु के साथ हुआ. येशू सोबत झालं. जब पतरस को परमेश्वर ने सबसे ऊंचा पर पहुंचाया, हम देखते हैं उसकी सेवा कितने ऊंचे पर पहुंचाई जब यीशु के साथ में था, लेकिन उसी पतरस ने उसको अंतिम समय में उसका इनकार कर दिया, उसको छोड़कर चला गया. जेव्हा येशू त्या पेत्राला उचलून धरलं होतं, येशूने त्याला उच्च स्थान दिलेलं होतं, त्याच्या इतका जवळचा होता, परंतु तोच पेत्र जेव्हा त्याला सोडून गेला, त्याला शिवाशाप दिले, त्यावेळेस त्याला कसं वाटलं असेल. यीशु का इनकार कर दिया त्याने उसने. येशूचा नकार केला. जिस यीशु को उसने इतना बढ़ा, जिस यीशु ने पतरस को कितना बढ़ाया, आगे लेकर आया. येशूच
येशूच होता ज्याने पेत्राला पुढे घेऊन गेला उस समय यीशु को कितना क्या महसूस हुआ होगा, आणि त्यावेळेस येशूला किती कसं वाटलं असेल. जो एकदम जिससे यीशु मसीह एकदम प्यार करता था, उसके 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 हृदय के पास में उसको लेकर बैठता था यूहन्ना को, और उसी यूहन्ना ने जिससे जो एकदम सर्वाधिक प्रेम करता था, वो यूहन्ना उसको छोड़कर चला गया, तब यीशु को कैसा लगा होगा. आणि तो त्याच्या हृदयाच्या जवळ बसून असायचा, इतकं येशू त्याच्यावरती प्रेम करायचा, आणि तोच त्या ठिकाणी त्याला सोडून गेल्यावरती किती वेदना त्या येशूला झाल्या असतील. और उस समय यीशु को उनकी जरूरत थी, आणि ज्या वेळेस येशूला त्याची खास गरज और होती, उस समय छोड़कर चले गए. त्याच वेळेस ते त्याला सोडून गेले. अब सोचिए यीशु मसीह की कैसी मानसिकता होगी, आता विचार करण्याची गोष्ट आहे की त्याची येशूची मानसिकता त्यावेळेस काय झाली असेल, कैसी तकलीफ में गुजरा होगा. आणि किती त्रासातून तो गेला असेल. ओ मेरी बहन मेरे भाई, आपके और मेरे जीवन में कितनी बार हम इस परिस्थितियों से गुजरते हैं. माझ्या भावा बहिणींनो, तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये कितीतरी वेळा अशा परिस्थितीमधून जातो, हमारे जीवन में परमेश्वर ये बातें होने देता है. आणि परमेश्वर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडवून देतो. क्यों होने देता है मालूम है? का होऊ देतो माहितीये का? इसके पीछे भी परमेश्वर हमको तैयार कर रहा है. त्याच्या मागे देखील परमेश्वर आम्हाला तयार करत आहे. परमेश्वर ने इजराइल लोगों के सामने उसके शत्रुओं को रखा. परमेश्वराने इस्रायली लोकांच्या समोर त्याच्या शत्रूंना उभं राहू दिलं. सभी शत्रुओं को परमेश्वर ने नहीं हटाया. सर्व शत्रूंना परमेश्वराने हटवलं नाही. उसके दो कारण थे. त्याचे दोन कारण होती. पहला कारण, पहिलं कारण, इजरायली वंश को युद्ध कला सिखाने के लिए परमेश्वर ने शत्रु को रखा था. इस्रायली लोकांना युद्ध कला शिकवण्यासाठी त्या ठिकाणी देवाने ते शत्रू येऊ दिले. दूसरा कारण, दुसरं कारण, उनकी आज्ञाकारिता को परखने के लिए परमेश्वर ने को वहां रखा था. त्यांचं आज्ञा पालनाची पारख करण्यासाठी परमेश्वराने शत्रू त्या ठिकाणी ठेवले. न्यायों की किताब इसका दूसरा अध्याय 21 वचन और 34 वचन. आणि शास्त्रे याचा दुसरा अध्याय 21 आणि 34 वचन. इस बात को हम देखते हैं कि वहां पे परमेश्वर ने उन शत्रुओं को वहां पे रखा हुआ था. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी देवाने शत्रू त्या ठिकाणी ठेवले होते. क्यों? का? कि उसको सिखाए, हे जेणेकरून त्यांनी शिकावं, उनको परखे ते त्यांना, आणि त्यांनी त्यांना कि पारखावं किस प्रकार का बर्ताव वो करते की हैं. कशा प्रकारचं वागणूक त्यांची, वर्तणूक त्यांची आहे. अब सोचिए अगर हमारे जीवन में ऐसा हो जाए. आता पहा, विचार करा, आमच्या जीवनात जर असं घडलं, आपकी कोई गलती नहीं है, तुमची काही चूक नाही, लेकिन फिर भी आपके ऊपर आरोप लगाए जा रहे हैं. पण तरी देखील तुमच्यावरती आरोप लावले जात आपके आहेत. नजदीक के लोग, तुमच्या जवळचेच लोक, आपके रिश्तेदार, तुमचे नातलग, आपके भाई बहन, तुमचे भाऊ बहीण, एकदम परिवार के लोग, अगदी कुटुंबातले लोक, आपको कैसा महसूस होगा? कसं वाटेल हो तुम्हाला? हम हमारी जीभ रुकेगी नहीं. आमची जीभ थांबणार नाही. हम बोलना शुरू कर देंगे. आम्ही बोलायला सुरुवात हम करू उल्टा सीधा बोलना शुरू कर देंगे. आणि उलट सुलट बोलू लागू. यही तो परमेश्वर हमसे परखना चाहता है. हेच तर परमेश्वर पारखू. ऐसी परिस्थिति में क्या बोलते हैं? अशा परिस्थितीत तुम्ही काय बोलता? मेरे यीशु को मालूम था कि पकड़वा के देने वाला है. माझ्या येशूला माहित होतं की तो यहूदा पकडून देणार आहे, मेरे यीशु को मालूम था कि छोड़कर भागने वाले हैं. आणि माझ्या येशूला हेही माहिती होतं की सोडून पळून जाणार आहे. फिर भी यीशु मसीह ने उनको प्यार किया. तरी देखील येशूने त्यांच्यावरती प्रेम केलं. उन्होंने यीशु मसीह ने उनके पैर धोए. येशूने त्यांचे पाय धुतले. एक शब्द से कुछ नहीं कहा. एका शब्दाने काही बोलला नाही. अगर वो चाहता तो वो पेत्र के यहूदा के बारे में पतरस को बता सकता था. जर त्याला असं वाटलं असतं तर त्यांनी यहूदाच्या बाबतीत पेत्राला सांगितलं असतं. पतरस के बारे में दूसरे को कहा होता. पेत्राच्या बाबतीत आणखी कुणाला तरी बोलला लेकिन असता. आखिरी तक मेरा यीशु मसीह कुछ नहीं बोला. पण शेवटपर्यंत माझा येशू काहीही बोलला नाही. एक शब्द नहीं कहा. एक शब्द बोलला नाही. और वो एक परमेश्वर का वचन कहता है कि वो आपके और मेरे समान वो परखा गया. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुमच्या आणि माझ्याप्रमाणे तो पारखला गेला. मसीह यीशु अपने वचनों में सिद्ध था. प्रभू येशू त्याच्या वचनामध्ये स्थिर होता. इसलिए मेरी बहन मेरे भाई, आपके और मेरे जीवन में जो भी व्यक्ति आपके और मेरे जीवन में आकर ऐसा धोखा करते हैं या गड़बड़ी करते हैं, आप परेशान मत होइए. आणि म्हणून माझ्या भाऊ बहिणींनी, जो कोणी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येऊन तुम्हाला धोका देत आहे, गडबडी पसरवत आहे, तर तुम्ही अस्वस्थ होऊ नका. आप चिल्लाए मत, ओरडू नका. हाँ, बहुत बार ये होते हुए देखो मेरे घर वाले उठ गए और मेरे बारे में ऐसा करते हैं, मैं मरना ही अच्छा है मेरे आणि बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं, बघा आता माझ्या घरातलेच माझ्या विरोधात उठले, आता काही जगण्याचा फायदा नाही, मला मेलेलंच बरं. मेरे लोग में उठ गए हैं, माझेच लोक माझ्या विरोधात उठलेत. हम तैयार हो रहे हैं.
आम्ही तयार होत आहोत. परमेश्वर में तैयार कर रहा है. परमेश्वर आम्हाला घडवत आहे. परमेश्वर क्या चाहता है मालूम है? परमेश्वराची काय इच्छा आहे माहिती का? आप और मैं यीशु मसीह के समान बने. तुम्ही आणि मी त्या येशूच्या समान व्हावं. आप और मैं यीशु के समान बने. तुम्ही आणि मी येशू समान व्हावं. हर एक बात जो परमेश्वर हमारे जीवन में करता है ना, परमेश्वर के अधिकार के बिना कुछ नहीं होता. जे काही परमेश्वर आमच्या जीवनामध्ये घडवून आणतो ना, त्याच्या अधिकाराशिवाय काही होत नाही. इसलिए अपने जीवन में इस बात को समझें. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट समजून घ्या. जब यीशु मसीह को पिलातुस के सामने लाकर खड़ा किया, जेव्हा येशूला त्या पिलाता समोर उभं केलं गेलं, पिलातुस ने उससे कहा, पिलात त्याला बोलला, तू नहीं जानता कि तुझे छोड़ देने का अधिकार मुझे है? तुला माहित नाही का की तुला सोडून देण्याचा अधिकार माझ्याकडे आहे? तुझे क्रूस पर चढ़ाने का अधिकार मुझे है? तुला त्या वधस्तंभावर चढवण्याचा अधिकार देखील माझ्या यीशु ने हाती. उसे उत्तर दिया, येशू त्याला बोलला, यदि तुझे ऊपर से नहीं दिया जाता तो तेरे पास ये अधिकार नहीं होता. जर तुला वरून दिला गेला नसता तर तुझ्याकडे हा अधिकार नसता. योहान इसका 19 अध्याय 10 और 11 वचन. योहान याचा 19वा अध्याय 10 आणि 11 वचन. परमेश्वर हर एक चीज का अधिकार रखता है. परमेश्वराकडे सर्व गोष्टींचा अधिकार आहे. शायद परमेश्वर ने आपके और मेरे जीवन में इस प्रकार किया है, हमारे विरुद्ध लोग उठ गए हैं. कदाचित परमेश्वराने असं काही घडलंय आमच्या जीवनामध्ये की आमचेच लोक आमच्या विरोधामध्ये उठले. उस समय क्या करना है? अशा वेळी काय करायचंय? जो यीशु ने किया. जे येशूने केलं. देखो यीशु के समय में उसके सब लोग उसके विरोध में हो गए पहा, येशूच्या काळामध्ये सर्व लोक त्याच्या विरोधात झाले. और जब यीशु ने क्या किया? त्यावेळेस येशूने काय केलं? चुप रहा. तो गप्प राहिला. चुप रहा. गप्प राहिला. ऐसे अनेक अवसर आते हैं जब चुप रहना शब्दों से अधिक सामर्थ्य होता आणि है. अशा बऱ्याचशा परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येतील जेव्हा गप्प राहणं हे बोलण्यापेक्षा अधिक क्रियाशील होईल. चुप रहना सोने के समान है. गप्प राहणं सोन्यासारखं आहे. चुप रहने का अर्थ ये नहीं कि हमें बोलना नहीं आता. गप्प राहणं याचा अर्थ हा नाही की आम्हाला बोलता येत नाही. चुप रहने का मतलब ये नहीं कि हमें पता नहीं कि क्या हो रहा है. गप्प राहतो याचा अर्थ हा नाही की काय होतंय हे आम्हाला कळत नाही. सब मालूम है, सर्व माहित आहे. लेकिन कुछ अवसरों पर ऐसे समों पर चुप रहना ही सामर्थ्य होता है. पण काही वेळेला काही प्रसंगी गप्प राहणंच योग्य असतं. जब महायाजक ने मसीह यीशु से पूछा, जेव्हा महायाजकाने येशू मसीहना विचारलं, तू कोई उत्तर नहीं देता, तू काही बोलत नाहीयेस, उस समय यीशु चुप रहा. त्यावेळेस येशू गप्प राहिला. मत्ती कुशवर्तमान 26 अध्याय 62 और 63 वचन. मत्ती 26, 62 आणि 63. जब हर एक लोग उसके विरुद्ध में उठे हुए थे, जेव्हा प्रत्येक लोक त्याच्या विरोधात उठले होते, हर एक लोग उसके हर एक उसकी छोटी छोटी गवाही उसके सामने थी. जेव्हा प्रत्येक लोक त्याच्या विरोधात साक्ष त्या ठिकाणी देत होते, और महायाजक उसे कहता है कि तू कुछ नहीं बोलता है. आणि महायाजक तो म्हणत आहे की तू काही उत्तर देत नाहीये. यीशु चुप रहा. येशू गप्प राहिला. यीशु चुप रहा. येशू गप्प राहिला. जब पिलातुस ने उससे पूछा, जेव्हा पिलातानं त्याला विचारलं, क्या तू नहीं सुनता कि तेरे विरोध में कितनी गवाही आ रही हैं? का तुला ऐकू येत नाही की तुझ्या विरोधामध्ये किती साक्षी येत आहे? परंतु उसने उसको एक बात का भी उत्तर नहीं दिया. पण त्याने त्याला एकाही गोष्टीचं उत्तर दिलं नाही. मत्ती का 27 अध्याय 13 और 14 वचन. मत्ती 27, 13 आणि 14 वचन. इसलिए आपके और मेरे जीवन में ऐसे बहुत सारे अवसर आएंगे जब आपको मुझे चुप रहना है. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये असे बरेचसे प्रसंग येतील ज्यावेळेस तुम्हाला आणि मला गप्प राहणं हमें आहे. भड़कना नहीं है. आम्हाला भडकायचं नाही. यीशु ने सोच समझकर प्रयास किया कि परमेश्वर की इच्छा के अनुसार सिद्ध जीवन बिताए. येशू ख्रिस्ताने समजून उमजून प्रयत्न केला की देवाच्या वचनानुसारच मला चालायचंय. परमेश्वर के वचन के अनुसार वो सिद्ध बना रहे. देवाच्या वचनाच्या अनुसार त्यांनी सिद्ध बनून राहावं. इसलिए आपके और मेरे जीवन में भी परमेश्वर की सिद्ध इच्छा को पूरा करें. आणि म्हणून तुम्ही आणि मी देखील आमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा नेहमी पूर्ण करण्यासाठी सिद्ध असावं. इस बात को आप और मैं समझें. आणि ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला समजून घेणं गरजेचं आहे. एक बात समझने की जरूरत है कि यीशु मसीह सिर्फ घायल ही नहीं हुआ, वो कुचला गया. एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त फक्त जखमीच नाही झाला तर तो कुचलला गेला. यशायाह का 53वां अध्याय 5 वचन और 10 वचन. यशायाचं 53, 5 आणि 10 वचन. वहां कहता है कि परमेश्वर कुचला गया. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त कुचलला गेला. कुचलने का अर्थ हम जानते हैं क्या होता आणि है. कुचलला जाण्याचा अर्थ आम्हाला माहित आहे. पूरी तरह से उसको एकदम उसका पूरा तरह से उसको कुचल देना है. त्याला पूर्ण छिन्न आणि विच्छिन्न केलं. और हम जानते हैं कि यीशु मसीह ने उसको सहा है. आणि आम्हाला माहित आहे की येशूने हे सर्व सहन केलं. ये शारीरिक पीड़ा को, मानसिक पीड़ा को यीशु ने सहा है. आणि ही शारीरिक मानसिक पीडा येशूने सहन केली. यीशु मसीह हर एक यातनाओं के लिए मानसिक रूप से तैयार थे.
येशू त्या ठिकाणी प्रत्येक यातनेसाठी मानसिक तऱ्हेने तयार होते यीशु मसीह तैयार थे इन सबको सहने के लिए। आणि ह्या सर्व गोष्टी सहन करण्यासाठी ते तयार होते हमें भी तैयार होना है। आम्हाला देखील तयार व्हायचंय हम तो रोते बैठते हैं, आम्ही रडत बसतो हम हमारे हम गाते रहते हैं कि देखो इसने ऐसा किया, मेरी मेरी सास ने ऐसा किया, मेरी बहू ने ऐसा किया, मेरे उसने ऐसा किया, मेरे पड़ोसी ने ऐसा किया, मेरे भाई ने ऐसा किया। हम रोते रहते हैं। आणि आम्ही रडत बसतो, माझ्या सासूने असं केलं, माझ्या भावाने असं केलं, माझ्या बहिणीने असं केलं, आम्ही रडत बसतो। अरे वो रोना नहीं है, रडायचं नाही, हम परमेश्वर तैयार कर रहा है। आम्हाला परमेश्वर तयार करतोय। अगर हम बहुत अच्छे बात को करते हैं, आज्ञाओं को भी पालते हैं, लेकिन अपनी जबान को रखते हैं कि नहीं सीमित में, उसको भी परमेश्वर देखता है। आम्ही सगळं आज्ञा पाळतो, पण जर आमची जीभ आम्ही नियंत्रणामध्ये ठेवतो की नाही हे देखील परमेश्वर पारखत आहे। ऐसे समय में जीभ को नियंत्रण करके दिखाओ पवित्र आत्मा के सामर्थ्य, जब आपके विरुद्ध में लोग उठते हैं। अशा परिस्थितीमध्ये तुमची जीभ जी आहे ती नियंत्रणात ठेवून दाखवा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानुसार, जेव्हा लोक तुमच्या विरोधामध्ये उठतात उस समय दिखाइए। अशा वेळी दाखवा। परमेश्वर कहता है कि यीशु परखा गया हमारे समान, परमेश्वराचं वचन सांगतं की येशू आमच्यासारखा पारखला गेला, लेकिन वो निर्दोष रहा। परंतु तो निर्दोष राहिला। आज हमारे जीवन में हम निर्दोष रहेंगे? आमच्या जीवनामध्ये आम्ही निर्दोष राहू का? अरे हम तो बोलना शुरू कर देते हैं। आम्ही तर लगेच बोलायला सुरुवात करतो। यीशु मसीह को देखिए, जब उसकी चर्चा हुई, देखिए जब यीशु मसीह पहाड़ पर प्रार्थना कर रहा है ना, मूसा और एलिया उसे मिलने के लिए आए। येशू ज्यावेळेस पहाडावर प्रार्थना करण्यासाठी गेले ना, तेव्हा मोशे आणि एलिया त्याला भेटण्यासाठी आले। लूक इसका 9 अध्याय 28 से 31 वचन। लूक याचा 9 अध्याय 28 ते 31 वचन। आप अगर ठीक से पढ़ेंगे ना, वहां लिखा है यीशु की दुख की यातनाओं की चर्चा करने के लिए मूसा और एलिया आए। त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू जे भोगणारा दुःख होता त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी मोशे आणि एलिया आले। अब मेरा सवाल यह है कि मूसा और एलिया को क्यों भेजा परमेश्वर ने? आता माझा प्रश्न हा आहे की मोशे आणि एलियाला परमेश्वराने का पाठवलं? दूसरे भी वहां पर थे, वो भी आ सकते थे। आणि दुसऱ्या वेळेस ते येऊ शकत होते। परमेश्वर स्वर्ग से दूसरे व्यक्ति को भी भेज सकता था, आणि त्या ठिकाणी परमेश्वर दुसऱ्या कुणाला तरी पाठवू शकत वो होता। नूह को भेज सकता था, वो आदम को भेज सकता था। नोहाला आदमाला पाठवू शकत होता। लेकिन यहाँ जब पढ़ते हैं तो परमेश्वर वो चर्चा कर रहा है जो यातनाओं की चर्चा, यीशु की मृत्यु की चर्चा है। पण या ठिकाणी जी चर्चासाठी त्यांना बोलवलं गेलेलं होतं ती येशूचे दुःख भोगण्याविषयीची चर्चा होती। मूसा और एलिया के द्वारा, मोशे आणि एलियाच्या द्वारे अपने पुत्र से चर्चा करने के लिए मूसा और एलिया को क्यों चुना परमेश्वर? आपल्या पुत्राबरोबर संवाद साधण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मोशे आणि एलियालाच का पाठवलं? क्योंकि ये दोनों ही व्यक्ति अपने समय में काफी दुख भोगी मनुष्य कारण थे। की हे दोन्हीही व्यक्ती असे होते, त्यांच्या काळामध्ये त्यांनी अतिशय दुःख भोगलेलं होतं। मूसा अपने ही लोगों के द्वारा नकारा गया, तिरस्कार किया गया, घृणित हुआ। मोशे आपल्याच लोकांच्या द्वारे नाकारला गेला, घृणित झाला, दुखावला गेला। और अपने 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 लोगों के द्वारा उसका हम देखते हैं कि तिरस्कार हुआ है। आणि स्वतःच्याच लोकांच्या द्वारे त्याचा तिरस्कार झाला हे आपण पाहिलं। वो भी एक दुख भोगी मनुष्य था। आणि त्यांनी एक दुःख भोगलेला असा तो मनुष्य होता। एलिया को जब देखते हैं कि उसके समय में उसको भी एक स्त्री ने धमकी दी। आणि एलियाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो की त्याला देखील त्याच्या समयामध्ये एका स्त्रीने धमकावलं। और वो एलिया जो है मृत्यू को मांग रहा है। आणि एलिया जो आहे तो मृत्यूला त्या ठिकाणी मागत वो आहे। इतना मानसिक तकलीफ से गुजरता हुआ देखते हैं हम। तो इतका मानसिक त्रासामधून जाताना आम्हाला पाहायला मिळतं। निश्चय इन दोनों व्यक्तियों ने यीशु को प्रोत्साहित किया होगा उसकी सेवा के द्वारा। आणि निश्चित अर्थाने ह्याच दोन्ही व्यक्तींनी त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला प्रोत्साहित केलं असणार आहे त्यांच्या अनुभवांच्या द्वारे। संभव है कि परमेश्वर हमें वैसे ही परिस्थिति के लिए तैयार कर रहा है। आणि कदाचित परमेश्वर आम्हाला अशाच परिस्थितींसाठी घडवत आहे, तयार करत परमेश्वर आहे। हमें तैयार कर रहा है, परमेश्वर आम्हाला तयार करत आहे हमारे लोगों के द्वारा। आमच्याच लोकांच्या द्वारे। यीशु जब यातनाओं से गुजर रहे थे तब उनके मन में भी अनेक प्रश्न उठे होंगे। आणि येशू जेव्हा या यातनेमधून जात होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये देखील अनेक प्रश्न उद्भवले क्योंकि असतील। वो भी आपके और मेरे जैसे शारीरिक रूप में थे। कारण की ते देखील तुमच्या आणि माझ्यासारखे शारीरिक रूपामध्ये होते। वो सोचते होंगे शायद क्या मैंने हर बात पे अपने पिता की आज्ञा नहीं मानी क्या? आणि मग ते विचार करत असेल की मी माझ्या प्रत्येक घटकेला माझ्या पित्याची आज्ञा पाळली नाही का? क्या मैंने लोगों के लिए भलाई नहीं की क्या? मी लोकांचं भलं कधी केलंच नाही का? तो मैं क्यों इस तरह का दुख भोग रहा हूँ? मग मी असं दुःख का भोगत मैं आहे? क्यों इस यातनाओं से गुजर रहा हूँ? मी का या यातनेमधून जात आहे? लेकिन इन प्रश्नों पर चिंता मग्न होने के बजाय
उसने दूसरों के प्रति अपनी रुचि दिखाई। पण याच चिंतेमध्ये मनन करत बसण्यापेक्षा त्यांनी दुसऱ्यांच्या जीवनाविषयी रुची दाखवली उन्होंने ये इस पर चिंता नहीं करते बैठे। आणि याच गोष्टींचा विचार करत चिंता करत बसले नाहीत. हम बहुत बार अपने ही चीजों पे चिंता करते हैं, बऱ्याचदा आम्ही आमच्या चिंतेमध्ये ग्रस्त होऊन जो जातो. हमें बोलते हैं उनके बारे में ही बोलते रहते जे हैं। आम्हाला बोलतात त्यांच्याच विषयी मनन करत राहतो. ये इस बात को छोड़ना है मेरे मेरे भाई। या गोष्टी सोडायला पाहिजेत माझ्या बहिणी भाऊ. आपको और मुझे उन बातों पर चिंतन करना है जो परमेश्वर ने कहा है, आम्हाला त्या गोष्टींवरती मनन चिंतन करायचे जे देवाने आम्हाला सांगितलेलं आहे, जो परमेश्वर ने हमें कहा है। जे देवाने आम्हाला सांगितलंय. और राजा दाऊद भी रोता हुआ दिखाई देता है। राजा दावीद देखील रडताना आम्ही पाहतो. भजन 55 इसका 12 से लेकर 14 वचन आणि तक स्तोत्र 55 12 ते 14 वचन. वो कहता है कि जिसने मेरी नाम धराई कराई है, जिसने मेरा नाम रखा है, वो मेरा कोई शत्रु नहीं है, नहीं तो मैं उसको सह लेता। वो तू ही है जिसने मनुष्यों को मेरे जीवन में भेजा है। आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हणतो की कारण ज्यांनी माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता, असता तर मी ते सहन केले असते. माझ्या पुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता, असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो. वो कहता है जो भी तूने भेजा है ना, वो तेरे अधिकार से भेजा है। पण जो कोणी तुम्ही पाठवलेला आहे ना, तो तुझ्या अधिकाराशिवाय आलेला नाही. इसलिए हमारे जीवन में जो कुछ भी होता है ना, वो हमारी भलाई के लिए होता है। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं ना, ते आमच्या चांगल्यासाठी, आमच्या भलाईसाठी, हमारे चरित्र को बनाने के लिए होता है। आमचं चारित्र्य बदलण्यासाठी, बनवण्यासाठी असतं. इसलिए भजन 41:9 कहता है, आणि म्हणून स्तोत्र 41:9 आम्हाला सांगतं, मेरा परम मित्र जिस पर मैं भरोसा रखता था, जो मेरी रोटी खाता था, उसने भी मेरे विरुद्ध लात उठाई है। जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. और यीशु मसीह का जीवन भी ऐसा ही था। येशूचं जीवन देखील असंच होतं. यीशु ने अपने मित्रों से मिली पीड़ा को परमेश्वर पर भरोसा और उसके प्रति रखकर सह लिया। आणि येशूने त्या ठिकाणी त्यांनी जो भरोसा ठेवलेला होता त्याच्या मित्रांवरती किंवा इतर गोष्टी, त्या सर्व गोष्टींविषयी तो पारखला गेला आणि त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टी त्यांनी सहन केल्या. उसने सहन किया, त्यांनी सहन केलं, उसने सहा, त्यांनी सहन केलं, उसने मानसिक तकलीफों को सहा, त्यांनी मानसिक त्रास सहन केला, आपके और मेरे लिए, तुमच्या आणि माझ्यासाठी. मेरे बहन मेरे भाई, आपको और मुझे वैसी परिस्थिति से गुजरना पड़ेगा। माझ्या भावा बहिणींनो, तुम्हाला आणि मला देखील बऱ्याचदा अशा परिस्थितीमधून जावं लागेल. आपके और मेरे विरुद्ध में अपने ही खड़े हो जाएंगे। तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील आपलेच उभे राहतील. हम क्या करते हैं उस समय? आणि अशा वेळी आम्ही काय करावं? यीशु मसीह का वचन कहता है कि वो आपके और मेरे समान हर क्षेत्रों में परखा गया। येशूचं वचन असं सांगतं की तो तुमच्या आणि माझ्या समान प्रत्येक परिस्थितीमध्ये पारखला गेला. जीवन की खराब परिस्थिति में हमें शांत रहना सीखना चाहिए। जीवनाच्या कठीण परिस्थितीमध्ये देखील शांत राहणं आम्हाला शिकलं पाहिजे. हमें शांत रहना चाहिए कुछ अवसरों पर। आणि काही क्षणी आम्हाला शांत राहणं गरजेचं आहे. अगर समझे आपने मेहनत से दिन रात करके सब कुछ कमा लिया, आता जर रात्रंदिवस मेहनत करून जर तुम्ही काही कमवलं, जो भी वस्तु आपने इकट्ठा की और वो एकदम नष्ट हो गई, आणि सर्व वस्तू कसं तरी करून तुम्ही गोळा केल्या, जमवल्या आणि ते एका रात्रीत नष्ट झाल्या, आपके पास कुछ भी नहीं रहा, आणि आता तुमच्याकडे काहीच नाही तब राहिलं, हम शांत कैसे रहेंगे? तेव्हा आम्ही शांत कसं बसू? ये सीखना है। हे आम्हाला शिकायचंय. अगर ऐसी परिस्थिति हो जाए तो हम शांत कैसे रहें? जर अशी परिस्थिती आली तर आम्ही शांत कसं राहावं? एक व्यक्ति के 2 बेटे थे। एका व्यक्तीचे 2 मुलं होते. एक 17 साल का था और एक 18 साल का था। एक 17 वर्षाचा होता आणि एक 18 वर्षाचा वे होता. अक्सर अपने बेटों के साथ ही खाना खाया करता था। आणि तो नेहमी त्याच्या मुलांसोबतच जेवण करायचा. और एक दिन ऐसा हुआ कि अचानक एक दुर्घटना में उसके दोनों लड़के मर गए। आणि एकदा असं झालं की एका दुर्घटनेमध्ये त्याचे दोन्हीही मुलं मरण पावले. और लोग उनके शव को लेकर उसके घर पर आते हैं। आणि लोक जे आहेत त्यांचे जे मृत शरीर होते ते घेऊन त्याच्या घरी येतात. लेकिन वहां पर उसके जो पिता हैं वो घर पर नहीं थे, वो बाहर गए हुए थे। पण त्या ठिकाणी त्यांचे वडील उपस्थित नव्हते, ते बाहेर गेलेले होते. और उसकी पत्नी ने वो दोनों लाशें एक कमरे में रखवा दी। आणि त्याची जी पत्नी होती त्यांनी ती 2 मृत शरीर एका खोलीमध्ये ठेवली और उनके ऊपर चादरें ढक दी। आणि त्यांच्यावरती चादर टाकली. और कुछ देर के बाद में वो व्यक्ति जो है वो घर पर आता आणि है। काही वेळाने जेव्हा तो व्यक्ती घरी येतो, वो खाना खाने के लिए घर पर आता है। आणि तो जेवण्यासाठी घरी येतो, और इस बात का उस व्यक्ति को नहीं मालूम कि उसके दोनों बेटे मर गए आणि हैं। या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला हे माहिती नाहीये की त्याचे दोन्ही मुलं मरण पावलेली आहेत. जब वो घर पे आते हैं तो वो अपनी पत्नी को पूछते
पूछते हैं क्या अभी तक बेटे अपने घर पर नहीं आए? आणि जेव्हा घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीला तो विचारतो आपली दोन्ही मुलं अजून घरी नाही का आली? पत्नी कहते वो आते ही होंगे, आणि पत्नी म्हणते ते येतच असतील, आप खाना खा लीजिए। तुम्ही जेवून घ्या। और वो खाना खाने बैठ जाते हैं आणि ते जेवायला बसतो और वह स्त्री बोली आपसे एक बात मुझे पूछनी है। आणि मग ती स्त्री त्याला म्हणते की मला एक गोष्ट विचारायची आहे। पति कहता कि आप पूछिए। आणि मग पती म्हणतो हा विचार। वर्षों वो कहती है कि वर्षों पहले एक आदमी मुझे 2 रत्न दे गया था, खूप वर्षांपूर्वी एक व्यक्ती मला 2 रत्न देऊन गेला होता, लेकिन आज वो यहाँ पर आया था और अपने दोनों रत्न को वापस लेने के लिए। पण आज तो आला आणि त्याचे ते दोन्ही रत्न घेऊन जाण्यासाठी। क्या मैं वो रत्न उनको वापस कर दूं? ते दोन्ही रत्न मी त्यांना परत करू का? वो व्यक्ति कहता है कि ये बात पूछने की नहीं है, जो उसका है उसको दे दो। आणि मग तो म्हणतो की ही विचारायची गोष्ट नाही, जे त्यांचं आहे त्यांना देऊन टाक। तुमने उसको क्यों नहीं दिया? तू त्यांना का नाही दिलंस? कुछ देर के बाद फिर से वो स्त्री पूछती है अपने पति को, क्या मैं उन दोनों रत्न को दे दूं क्या? आणि काही क्षणानंतर पुन्हा ती पत्नी त्याला तोच प्रश्न विचारते की मी ती दोन्ही रत्न देऊन टाकू का? वो 2-3 बार इस प्रश्न को पूछती है आणि 2-3 वेळा ती हाच प्रश्न त्याला विचारते। वो पति बड़े गुस्से में आ जाता है। आणि मग तो पती फार रागात येतो क्यों ये बात तुम बार बार क्यों पूछ रही हो? की हीच गोष्ट तू मला सारखी सारखी का विचारते? क्यों नहीं उसको दे देती? तू का नाही देऊन टाकत? और वो कहती है कि मैं दे देना, उसे वो पति कहता है कि उसको दे देना चाहिए ये चीजें। आणि मग तो पती तिला म्हणते की आता त्यांना देऊन टाकायला पाहिजे। और वहां पे खाना खत्म होता है उनका। आणि मग तिथं त्यांचं जेवण संपतं। और जब वो पूछते हैं उसके पति अभी तक लड़के क्यों नहीं आए, आणि मग जेव्हा पती तिला विचारतो अजूनही आपली मुलं का आली नाही, तब उस स्त्री ने कहा, तेव्हा ती स्त्री बोलते आइए मैं बताती हूँ। या मी तुम्हाला सांगते। और वो उनको उस कमरे में ले जाती है जहां वो लाशें ढकी हुई थी। आणि मग ती त्या व्यक्तीला त्या खोलीमध्ये घेऊन जाते ज्या ठिकाणी त्या दोन्ही मुलांची मृत शरीरे पडलेली होती। वो चादर हटाती है आणि मग ती चादर हटवते और वो कहते कि दोनों रत्न मैंने वापस कर दिए हैं। आणि मग ती म्हणते की ते दोन्ही रत्न जे होते आपले ते मी परत केलेले आहेत। वो पति एकदम भौचक्का रह जाता है, आणि मग तो जो पती आहे तो खूप आश्चर्यचकित होतो हक्का बक्का रह जाता है आणि तो एकदमच अवाक होऊन जातो और वो थोड़ी देर के बाद हंस पड़ता है थोडी वेळाने हसू लागतो और वो बोलता है, आणि तो म्हणतो जब दे ही दिए तो फिर मेरे से क्या पूछना था? जर देऊनच टाकले तर मला काय विचारायची गरज होती? हमारे जीवन भी इसी प्रकार का है। आमचं जीवन देखील अशाच प्रकारचं हम आहे। स्वर्ग से आए हैं आम्ही स्वर्गामधून आलेलो आहोत और हम साथ कुछ नहीं लेकर जाएंगे। आणि सोबत आम्ही काहीही नेणार नाही आहोत। हम जैसे आए थे वैसे ही जाएंगे जसं आलो ना तसंच जाणार आहोत और साथ लेकर कुछ भी जाने वाले नहीं है। आणि सोबत काहीही नेणार नाही। इसके आपके और मेरे जीवन में हर एक परिस्थिति में शांत रहना सीखना चाहिए। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहणं आम्हाला शिकायची गरज हमें आहे। शांत रहना है कुछ परिस्थितियों में। काही परिस्थितीमध्ये आम्हाला शांत राहायचंय। हमें कुछ गड़बड़ नहीं करनी है। आम्हाला कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाहीये। जो भी हमारे जीवन में तकलीफें होती हैं जिस इंसान के द्वारा, तो ये याद रखे कि परमेश्वर हमें कुछ सिखा रहा है। आणि कुठल्या तरी व्यक्तीच्या द्वारे जर आम्हाला काही यातना होत असतील, दुःख होत असेल, तर तुम्हाला ते परमेश्वर होऊ देत आहे आणि त्याद्वारे तो आम्हाला घडवत आहे, यासाठी आम्हाला शांत राहायचं उन मनुष्य के द्वारा। त्या मनुष्याच्या द्वारे। इसलिए परिस्थिति कुछ भी क्यों ना हो, हम कैसा बर्ताव करते हैं ये बहुत महत्वपूर्ण है। आणि म्हणून परिस्थिती काहीही असो, आमची प्रतिक्रिया, आमचं वागणूक काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। यीशु मसीह प्रार्थना कर रहे हैं येशू प्रार्थना करत आहेत अंतिम समय के दिनों में, शेवटच्या दिवसांमध्ये। और यीशु पतरस जो है वो तलवार को उठाता है, वो कहता है कि प्रभु ये तलवार ले लूं मैं। आणि जो पेत्र आहे तो तलवार काढत आहे। हमें मालूम है कि उसने उसके एक जो सेवक उसके कान को भी काट दिया। आम्ही पाहतो की ते एका सैनिकाचा कान देखील त्याद्वारे त्याने कापला। वहां पे यीशु मसीह कहता है, अगर मैं स्वर्ग में पिता से प्रार्थना करूं तो वो कितने तो भी स्वर्गदूत मेरी रक्षा के लिए भेजेगा। आणि मग त्या ठिकाणी येशू म्हणते की मी जर प्रार्थना केली तर माझा स्वर्गीय पिता इतके स्वर्गीय सैनिक या ठिकाणी पाठवेल। लेकिन वो उसने उस समय वो प्रार्थना नहीं किया, पण त्यावेळेस त्याने ती प्रार्थना केली नाही। अपने जीवन को उसने दे दिया, तर आपलं जीवन त्याने देऊन टाकलं, मानसिक तकलीफ में से होकर गुजरते हुए। मानसिक त्रासातून जात असताना। इसलिए मैं आपसे ये कहूंगा आज, म्हणून मी आज तुम्हाला हेच सांगू इच्छितो, शायद आपके लोग आपके विरुद्ध में होंगे, कदाचित तुमचे लोकच तुमच्या विरोधात असतील, आपके घर के लोग, तुमच्या घरचे लोक। हम कैसा बर्ताव करते हैं आम्ही कसं वागतो ये बहुत महत्वपूर्ण है। हे फार महत्वाचं आहे। हमें कुछ
अवसरों पर चुप रहना है आम्हाला काही प्रसंगी शांत राहणं गरजेचं और आहे समय सब कुछ सिखा देगा आणि जी वेळ आहे ना ती सर्व काही शिकवेल समय सब कुछ ठीक कर देगा आणि वेळच सर्व काही ठीक करेल इसलिए मेरी बहन मेरे भाई आणि म्हणून माझ्या भावा बहिणींनो हम यीशु मसीह जैसा सिद्ध बने आम्ही येशू सारखं सिद्ध बनावं यीशु मसीह कहता है कि आप उसका वचन कहता है कि आप और मैं सिद्ध व्यक्ति बने येशूचं वचन आम्हाला असं सांगतं की येशू म्हणत आहे की तुम्ही आणि मी सिद्ध बनावं कैसे सिद्ध बनेंगे कसं सिद्ध बनणार आहोत जब हमारे विरुद्ध में कुछ होगा जेव्हा आमच्या विरोधात काहीतरी घडेल हम कैसा बर्ताव करेंगे आम्ही कसं वागणूक आमची असेल हम तैयार हैं आम्ही तयार आहोत का यीशु के जैसा सिद्ध बनने के लिए येशू समान बनण्यासाठी तो आइए हम प्रार्थना करें मग या आपण प्रार्थना करू प्राइज लॉर्ड, ये समय है उत्तम से उत्तम प्रभु को सम्मान देने का समय है और उत्तम से उत्तम भेंट देने का समय है। हमारा जीवन में प्रभु को प्रथम स्थान देना है। तो परमेश्वर का वचन ये कहता है, सारे दशमांश भंडार में ले आओ कि मेरे भवन में भोजन वस्तु रहे। और सेनाओं का यहोवा ये कहता है कि ऐसा करके मुझे परखे कि मैं आकाश के झरोखों को तुम्हारे लिए खोलकर तुम्हारे ऊपर अपरंपार आशीष की वर्षा करता हूँ कि नहीं। तो परमेश्वर का वचन यहाँ पर साफ कहता है कि परमेश्वर का भंडार में परमेश्वर को दशमांश देना है। तो देने का यही मकसद है कि हम प्रभु से प्यार करता है, हम प्रभु को सम्मान करता है। तो और नीति वचन 3:9 में ये कहता है कि अपनी संपत्ति के द्वारा और अपने भूमि की सारी पहली उपज दे देकर यहोवा को प्रतिष्ठा करना, इस प्रकार तेरे कत्ते भरपूरे रहेंगे और तेरे रसकुंडे में नया दाखमद उमड़ता रहेगा। तो ये समय है, देने के समय है। आपका दशमांश और नीचे दिया हुआ गूगल पे नंबर पे ट्रांसफ़र कर सकते हैं और ऑनलाइन पे कर सकते हैं और चेक थ्रू भी पे कर सकते हैं। और प्रभु, जो लोग प्रभु को सम्मान करते हैं, प्रभु उसका आदर करता है। कि ये समय उत्तम से उत्तम दीजिए, प्रभु आपको आशीष दे। आमीन। तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है। करते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है वो नाम। करते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है वो नाम। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। ला 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 देखे हैं हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं है। ऐसे वैसे तो है कितने, पर दीवाने हम तो है तेरे। देखे हैं हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं है। ऐसे वैसे तो है कितने, पर दीवाने हम तो है तेरे। तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा। प्रभु आपके नाम को धन्यवाद देते हैं, मान में गौरव सम्मान देते हैं। प्रभु आप अद्भुत है, सर्वशक्तिमान अनुग्रहकारी पवित्र परमेश्वर है। प्रभु जी, जो लोग प्रभु जी आपके भंडार में प्रभु जी
आनंद से खुशी से बोया है प्रभु जी। प्रभु जी उन परिवार को प्रभु जी तो आशीषित की ओर तो लेके जा रहे प्रभु, धन्यवाद देते। मलाकी 3:10 के अनुसार प्रभु जी उनको आशीष बढ़ा रहे प्रभु, धन्यवाद देते। जो लोग देने में प्रभु जी दे नहीं पा रहे प्रभु, उनको प्रभु जी देने के लिए सहायता करना प्रभु जी। और प्रभु जी उन आने वाला दिनों में प्रभु जी उनके मन के परिवर्तन करना प्रभु जी। और प्रभु जी आपकी महिमा हो, स्तुति हो, प्रशंसा हो, आदर महिमा गौरव सम्मान आपको देते हैं प्रभु। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते हैं प्रभु, आमीन। प्रभु को उपस्थिति में हम जाएंगे, प्रभु को सम्मान करेंगे। प्रभु का वचन ये कहता है कि जो लोग प्रभु का आदर करते प्रभु भी उनका आदर करता है। तो ये प्रभु भोजन का समय है और अपने आत्मा का परीक्षण करने का समय है, अपने आप को जांचने का समय है। ये समय हमारा दिन दिन में मैं प्रभु में बढ़ रहा हूँ, मेरा और प्रभु को जो पसंद नहीं चीज़ मेरा उसमें है, और दिन दिन को मैं प्रभु का वचनों में बढ़ रहा हूँ, प्रभु का संगति में बढ़ रहा हूँ, प्रार्थना में बढ़ रहा हूँ। वो जांचने का समय है, प्रभु का करीब जाने का समय है। अपने उसमें प्रभु को जो पसंद नहीं वो चीज़ है तो हमें प्रभु से क्षमा मांगकर प्रभु में आगे बढ़ने का समय है। कि प्रभु का वचन प्रभु भोजन के लिए ये कहता है, क्योंकि ये बात मुझे प्रभु से पहुँची और मैंने तुम्हें भी पहुँचा दी। प्रभु यीशु ने जिस रात पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके उससे तोड़ी और कहा, ये मेरी देह है। जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए ये किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, ये कटोरा मेरे लहू में नया वाचा है, जब कभी पीओ तो मेरे स्मरण के लिए किया करो। क्योंकि जब कब तुम यहाँ रोटी खाते और इस कटोरा में से पीतो, प्रभु की मृत्यु की जब तक वो ना आए प्रचार करते हो। इसलिए जो कोई अनुचित रीति से प्रभु का रोटी खाए या उसके कटोरे में से पिए, वो प्रभु की देह और लहू का अपराध ठहरेगा। इसलिए मनुष्य अपने आप को जांच ले और इसी रीति से इस रोटी में से खाए और इस कटोरे में से पिए। मेज के लिए हम प्रार्थना करेंगे। प्रभु आपके नाम को धन्यवाद देते हैं, मान में गौरव सम्मान देते हैं। प्रभु आप अद्भुत है, सर्वशक्तिमान अनुग्रहकारी पवित्र परमेश्वर है। प्रभु आपकी उपस्थिति में आते हैं, नम्र होते, लीन होते। प्रभु जी आपकी मेज में प्रभु जी आपकी बलिदान के लिए प्रभु जी हम धन्यवाद देते हैं। प्रभु जी हमारे लिए, हमारा पापों के लिए प्रभु जी अपने सूली पर मारा गया, गाड़ा गया, फिर से तीसरे दिन जी उठा। प्रभु जी प्रभु आपको प्यार को याद करते हैं। प्रभु जी इस मेज में प्रभु जी शामिल होने के लिए प्रभु जी काबिल बनाया। प्रभु धन्यवाद देते हैं। प्रभु जी हमारे अंदर जो कुछ प्रभु जी आपके नापसंद चीज़ है तो हमें क्षमा चाहते हैं प्रभु जी, और प्रभु जी आपकी लहू से फिर से धोकर शुद्ध कर पवित्र कर प्रभु, और ताकि हमें तैयार कर प्रभु। धन्यवाद देते, स्तुति करते प्रभु जी। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते प्रभु, आमीन। रुआ 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 सारे बंधन से छुड़ा तेरे साथ हमको चला, सारे बंधन से छुड़ा तेरे साथ हमको चला। रुआ रुआ रुआ
प्रभु आपके नाम को धन्यवाद देते, मान महिमा गौरव सम्मान देते प्रभु जी। अपने मेज में चलाए धन्यवाद देते हैं प्रभु जी। प्रभु जी जो लोग मेज में नहीं शामिल हो पाए प्रभु जी, उनके प्रभु जी आने वाला दिनों में प्रभु जी उसके अंतःकरण प्रभु जी पश्चातापी हृदय देना प्रभु जी, और आपके पश्चातापी हृदय देकर प्रभु जी आपके ओर बढ़ने के लिए सहायता करना प्रभु जी। और ये मैच के लिए फिर से एक बार प्रभु जी आपकी शुक्रिया अदा करते हैं प्रभु जी, और धन्यवाद देते स्तुति करते प्रभु। ये छोटी सी प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते प्रभु, आमीन।
माझे नाव नूतन विलास रणदिवे. मी इयत्ता 3री तुकडी ड मध्ये शिकते. माझा रोल नंबर 32 आहे. मी आज तुम्हाला एक ख्रिस्ती पोवाडा सादर करून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे जगाचा उद्धारक. जय जय त्रिक देवासो, जय जय त्रिक देवासे, येशू ख्रिस्ताचे आदी प्रीतीचे अंतही तोच एक असणार, अंतही तोच एक असणार. त्याचे विना दूज कोण वसणार, त्याचे विना दूज कोण वसणार. अनुभवाच पुढे येणार जी 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 जी, अनुभवाच पुढे येणार जी 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 जी, अनुभवाच पुढे येणार जी 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 जी, अनुभवाच पुढे येणार जी 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 जी. येशू ख्रिस्त हा स्वर्गातून पृथ्वीवर आलेला देव आहे. मनुष्याला आपली प्रगती करून मनुष्यरूपात करून दाखवले. जगाला न दिसणारा देव, आज्ञात देव, सर्वसमर्थ देव माहिताला, ज्याने विश्वे निर्माण केली, ज्याने आकाश निर्माण केलं व काळालाही ज्याने जन्म दिला. या निर्माण करता सर्वसमर्थ अनादि आनंद देव खूप पाण्याची इच्छा होती, म्हणून तर देव येशू ख्रिस्त होऊन या जगात आला. त्यांनी आमची भेट घेतली, त्यांनी आम्हावर प्रीती केली. आमच्यासारख्या पापी माणसांसाठी त्या क्रूशी खांबावर आपल्या जीवाचं बलिदान केलं. आम्हाला अग्निशवाची शिक्षा होणार होती, पण त्या शिक्षेतून सोडवण्यासाठी त्याच्या जीवाची खंडही भरली, किंमत भरली आणि आमची सुटका गेली. त्याच्या अवधीची बलिदानाबद्दल आम्ही त्याला लाख लाख धन्यवाद देतो आणि डफावर धाप मारून त्याचा पोवाडा गातो. बोले येशू ख्रिस्त महाराज की जय. धन्यवाद. पित्या, आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. पित्या, खरोखर वचनाच्या द्वारे तू आम्हाला दाखवून दिलं प्रभूजी की प्रत्येक प्रसंगामध्ये परमेश्वर बापा आम्ही आमची जीभ आमच्या नियंत्रणामध्ये ठेवावी. प्रभूजी, आमचा सर्वोत्तम कित्ता जर कुणी असेल तर तू स्वतः आहे. प्रभूजी, तू या जगामध्ये आमच्या समान आमच्या स्वभावाचा असताना देखील त्या प्रत्येक गोष्टीवरती विजय घेत गेला परमेश्वरा. हो प्रभूजी, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तू केवळ आज्ञा पालनामध्ये राहिला परमेश्वरा, वचनामध्ये सिद्ध स्थिर राहिला परमेश्वरा बापा. हो प्रभूजी, असे अनेक प्रसंग आले ज्या ठिकाणी त्याचेच आप्त त्याच्या विरोधामध्ये उठले, तुझे आप्त तुझ्या विरोधामध्ये उठले. हो प्रभूजी, त्यारी देखील तू शांत राहिला. पिलातासमोर, महायाजकासमोर प्रभूजी तू स्वतःचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे गोष्टी मांडल्या नाहीत. तर परमेश्वर बापा तू शांत राहिला, कारण प्रभूजी बापा तू पुढच्या गोष्टींकडे पाहणारा परमेश्वर होता. तू देवाच्या वचनावरती चालणारा, तू आज्ञा पालन करणारा व्यक्ती होता परमेश्वर. तसंच आम्ही घडावं, तसंच आम्ही बनावं, म्हणून काही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येतात परमेश्वरा. त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर, मदत कर. पिता, आम्ही हीच प्रार्थना करतो. त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये कितीही आमच्या आप्तांनी आम्हाला दुखावलं, त्रस्त केलं, तरी प्रभू आम्ही आमची जीभ नियंत्रणामध्ये
हृदयामध्ये ठेवावी, आम्ही शांत राहावं हो प्रभूजी, आणि आम्ही तुझ्याकडे पाहत राहावं, असंच तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर पित्या. विशेष करून आमच्या मनाचा, विचारांचा, जिभेचा हो प्रभूजी बापा तू ताबा घे, आणि पित्या परमेश्वरा त्या शांत राहण्याने ती सर्व परिस्थिती पार पडली जाऊ दे परमेश्वरा. काही वेळ ती घेण्यासाठी तू आम्हाला कृपा दे, सहाय्य कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा ही वचनं आमच्या जीवनामध्ये लागूकरण होऊ दे, अशीच तुझ्याकडे विनंती करत आम्ही प्रार्थना येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभु का आप सबको आशीष दे.